नमस्कार मंडळी, आज आपण अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखे दहीवडे कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहे। तर आता रक्षाबंधनसुद्धा जवळ आलेली आहे, तर ताटामध्ये वाढण्यासाठी ही परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे, खूप पटकन तयार होतात। तर आज मी दहीवडे, माझे आई वडील आलेले आहेत युरोपला, तर त्यांच्यासाठी मी वडे बनवलेले आहेत। तर लगेचच सुरुवात करूया। तर एक वाटी उडीद डाळ 4 ते 5 तास भिजवून घेतलेली आहे। तर आता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून घेतली, त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे आणि बारीक आपल्याला मिक्सरला ही डाळ वाटून घ्यायची आहे। तर पाण्याचा अगदी कमी वापर करून आपण हे डाळ वाटून घेतलेली आहे। तर आता ही आपण 5 ते 6 मिनिट व्यवस्थित अशी ही डाळ फेटून घेणार आहोत, म्हणजे आपलं पीठ छान असं फ्लपी होईल। तर आता आपण चेक करूया आपलं पीठ व्यवस्थित असं तयार झालं आहे की नाही। तर इथे एका भांड्यामध्ये वाटीमध्ये पाणी घेतलंय, त्यामध्ये थोडंसं पीठ टाकून घेतलंय। पीठ व्यवस्थित वरती तरंगलंय, म्हणजे आपले पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे। त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकलंय, थोडीशी जिरे टाकून घेतलेली आहे आणि आता थोडंसं आपण आलं किसून टाकूया। आल्यामुळे आपल्या वड्यांना चव छान येते, त्यामुळे जरूर वापरा। आता परत एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि लगेचच आता आपल्याला वडे बनवायला घ्यायचे आहे। तर इथे फेटल्यामुळे आपलं पीठसुद्धा छान फ्लपी तयार झालेलं आहे, त्यामुळे आपले वडेसुद्धा अगदी छान फुलून येतील आणि खायलासुद्धा एकदम छान मऊसूत लागतील। तर हाताला थोडं थोडं पाणी लावून आपल्याला हे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे। छोटे छोटे वडे न बनवता अशा पद्धतीने थोडे मोठ्या साईजचे वडे बनवले तर ते दिसायला सुद्धा खूप छान दिसतात। आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे। मीडियम हीटवरती आपण आता हे वडे तळून घेऊया। खूप डार्क कलरवरती वडे न तळता थोडेसा कलर चेंज झाला की आपण हे वडे लगेचच काढून घेणार आहोत। तर इथे आपले वडे व्यवस्थित असे तळले गेलेत, तर आता आपण हे वडे काढून घेऊया आणि अशा पद्धतीनेच आपण बाकीचे सुद्धा वडे तळून घेणार आहोत। तर हे वडे लगेच पाण्यामध्ये न टाकता आपल्याला व्यवस्थित असे थंड करून घ्यायचे आहेत। जर गरम गरम वडे पाण्यामध्ये टाकले तर वडे आपले तुटतात, त्यामुळे वडे आपल्याला हे थंड करून मग पाण्यामध्ये टाकायचे आहे। तर एका भांड्यामध्ये मी कोमट पाणी घेतलेलं आहे। पाणी थोडंसं जास्त घ्यायचं, म्हणजे आपले वडे व्यवस्थित असे पाण्यामध्ये बुडले पाहिजे। त्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकून घेतलंय। एकदा हिंग व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला ते वडे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तर वडे व्यवस्थित थंड झालेले आहेत, तर आता ह्या पाण्यामध्ये आपण हे वडे टाकून घेऊया आणि 10 ते 15 मिनिट आपण हे वडे पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत, म्हणजे वडे आपले व्यवस्थित असे भिजले जातील। तर आता आपण दही वड्यासाठी लागणारं दही तयार करूया। तर मी इथे थोडंसं दही घेतलेलं आहे। जेवढं दही लागतंय तर तेवढं आपल्याला दही घ्यायचं आहे। दह्याचा वापर थोडासा जास्त लागतो, तर इथे मी पाणी टाकून थोडंसं हे दही फेटून घेतलेलं आहे। आपल्याला थोडंसं पातळ दही हवं आहे। त्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकूया, थोडीशी पिठी साखर टाकून घेऊया। 4 ते 5 चमचे मी इथे पिठी साखर टाकलेली आहे। पिठी साखरेचाच वापर करा, साखर वापरू नका। पिठी साखर दह्यामध्ये पटकन विरघळली जाते। तर व्यवस्थित आता आपण थोडंसं फेटून घेऊया, म्हणजे पिठी साखर विरघळली जाईल। तर अशा पद्धतीने आपलं दही वड्यासाठी लागणारं दहीसुद्धा तयार झालेलं आहे। तर आपल्याला दह्याची या पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे। इथे 10 ते 15 मिनिट झालेले आहे। आता जे वड्यांमधलं पाणी आहे ते आपल्याला हाताने दाबून काढून घ्यायचं आहे। एक एक वडा घेऊन हलक्या हाताने प्रेस करून आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे। खूप जास्त जोरात दाबायचं नाही, नाहीतर वडा तुटू शकतो। तर आता आपण वडा सर्व करूया। तर इथे मी थोडेसे वडे घेतलेले आहेत, त्यावरती आपल्याला आता दही टाकून घ्यायचं आहे। भरपूर असं आपल्याला दही टाकायचं आहे, पूर्ण वडे दह्यामध्ये बुडले पाहिजे एवढं दही आपल्याला टाकून घ्यायचं आहे। दह्याचा वापर इथे थोडासा जास्त आहे। त्यावरती आता आपण चिंच गुळाची चटणी टाकून घेऊया।
तर थोडीशी आपण चिंचगुळाची चटणी यावरती टाकून घेणार आहोत. जी पुदिन्याची चटणी असते तर ती सुद्धा आपण हे टाकून घेऊया. थोडंसं लाल तिखट, थोडंसं मीठ टाकूया, थोडीशी जिरा पावडर, आवडत असल्यास चाट मसाला सुद्धा यावरती टाकू शकता आणि थोडीशी बारीक शेव टाकून आपण हे वडे सर्व करूया. तर असे अगदी झटपट आपले दही वडे तयार झालेले आहेत. खूप सोपी रेसिपी आहे, जास्त वेळ सुद्धा लागत नाही. परफेक्ट असे आपल्या इथे दही वडे तयार झालेले आहेत. या रक्षाबंधनला तुम्ही तुमच्या भावासाठी नक्की अशा पद्धतीचे वडे बनवा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.